काँग्रेसतर्फे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब। प्रतिष्ठित उच्च शिक्षित व स्थानिक उमेदवार ही जमेची बाजू। नवापूर नगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली असून आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली। नवापूर नगरपालिकेत ओबीसी सर्वसाधारण नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाने नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार जयवंत जाधव यांचे नाव जाहीर केले असून त्यानंतर काँग्रेसने देखील आपला नगराध्यक्ष पदाचा अधिकृत उमेदवार जाहीर केला आहे। समाजात मोठी प्रतिष्ठा असलेला सुसंस्कृत सुशिक्षित तसेच स्थानिक उमेदवार तथा सिनियर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल यांच्या नावावर काँग्रेस पक्षाने शिक्कामोर्तब केला आहे। भाजपातर्फे नुकताच नगराध्यक्ष नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत। भाजपच्या प्रादेशिक स्तरावरील कोर कमिटीचा निर्णय आल्यानंतर भाजपातर्फे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करण्यात येईल अशी माहिती भाजपाचे तालुका अध्यक्ष डॉक्टर सत्यानंद गावित यांनी दिली। माजी नगरसेवक खलील खाटीक हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करणार असल्याचे बॅनर सोशल मीडियावर झळकले। विश्वास बडोगे यांनी निवडणूक संदर्भात नगराध्यक्ष पदाचे बॅनर शहरात लावल्याने ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढतात की त्यांची भूमिका वेगळी राहते हे अजून अस्पष्ट असल्याने लवकरच त्यांची भूमिका कळवतील अशी माहिती विशेष सूत्रांकडून मिळाली आहे। नवापूर नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरदार होणार असून नेमका झेंडा कोणाचा फडकेल यावर सर्व शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे। 2025 नवापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक त्याच्यासाठी काँग्रेस पक्षाने 2 दिवसापासून सर्व श्रेष्ठी जे तळमळाचे कार्यकर्ते सर्वांशी चर्चा विचारणा करून आज ऑफिशियली पक्षातर्फे उमेदवारी जाहीर केलेली आहे। काँग्रेस पक्षातर्फे डॉक्टर दीपक जयस्वाल यांना अधिकृत उमेदवारी आम्ही दिलेली आहे। आता ते 2-4 दिवसात अधिकृत उमेदवारी फॉर्म भरणार आहे। 23 प्रभागामध्ये उमेदवार देण्यात आलेले आहे का, कसं काय काँग्रेसची काय त्याच्या अजून चालू आहे। आज संध्याकाळ का उद्या सकाळपर्यंत आम्ही ते लिस्ट पण डिक्लेअर। नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर दीपक जयस्वाल आज सर्व नागपूर वासियांना सांगू इच्छितो की दिवंगत नेते माननीय माणिकरावजी गावित आणि काँग्रेसचे महाराष्ट्राचे नेते माननीय सुरूपसिंगजी नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने मी इथं नवापूर कॉलेजला प्राध्यापक होतो, आता प्राचार्य आहे। आणि काल माननीय कर्तव्यदक्ष आमदार साहेब शिरीष कुमारजी नाईक यांनी मला काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दिली आहे नगराध्यक्ष पदाची। मी सर्वप्रथम त्यांचे खूप खूप आभार मानतो। नवापूरच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो की मला माझी मिसेस मागच्या पंचवार्षिकमध्ये नगराध्यक्ष पदाची उमेदवार होती, त्याच्यानंतर त्याच्या अगोदर सुद्धा उपनगराध्यक्ष होती, नगरसेवक होती आणि मला समाजसेवेची आवड असल्यामुळे मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल। मी काँग्रेस पक्षाचे खूप आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि माझ्यासारख्या प्राध्यापकाला त्यांनी ही संधी दिली। ब्युरो रिपोर्ट, नजरबाज न्यूज, नवापूर।